आणि संजय राऊत यांच्या ईडीच्या कारवाईनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण बघणार आहोत। की इन्क्वायरीला खूप लेट झाली आहे, ही पहिलेच झाली पाहिजे होती आणि पहिलेच यांना अटक करून जेलाचे मागे टाकलं पाहिजे होतं। कारण की महाराष्ट्राची जनताच्या गोरगरिबांचे पैसे जर एखादा व्यक्ती भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमा करत असेल त्याच्यावर इन्क्वायरी करणं हा डिपार्टमेंटचं कर्तव्य आणि साधा सुद्धा पत्रकार जर एवढी मोठी संपत्ती जमा करत असेल तर त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल की एवढा श्रीमंत आणि एवढे पैसे कुठून आले। महाविकास आघाडीचे एजंट म्हणून हे काम करत होते। किती बिल्डर लोकांना यांनी साथ देऊन FSI वाढवून त्यांच्याकडून भरपूर पैसे घेऊन त्यांनी कामं केलेले आहे। भ्रष्टाचार केला नाही तर डर कायचा आहे, चोरी केली नाही तर भीती कशाची आहे। आग लागली तेव्हाच तर धुवा उठला आहे। तर मला वाटतं या सगळी गोष्टीचं निराकरण आणि ईडी याचं उत्तर नक्की मागणार आहे। उत्तर नसते म्हणून तुम्ही सोमवार इन्क्वायरीचे गेले नाही आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। उत्तर नसन तर जेलाचे मागे सुद्धा जायला लागेल। या मुंबईमध्ये जर कुठल्या बिल्डर असो इंडस्ट्रियलिस्ट असो कोणाचंही काम करायचं आहे तर त्या महाविकास आघाडीचं करणं काम करून घेण्यासाठी मोठी रक्कम हे संजय राऊत प्रत्येकाकडनं घेत होते। मोठ्या प्रमाणे त्यांनी या ठिकाणी करप्शन करून काळात धन जमा करून एक पत्रकार असताना एवढी मोठी संपत्ती जमा करणे हे खऱ्यावरतं आश्चर्याची गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलाही कोणता कॉन्ट्रॅक्टर लागते ते सुद्धा संजय राऊतांनी देण्याचं काम केलेलं आहे। म्हणून या सगळ्या चौकशीच्या आधारावर आज नक्की संजय राऊतांना अटक केल्या जाईल। एकीकडे आपण नवनीत राणा आणि रवी राणा यांची प्रतिक्रिया सध्या आपण बघितली आणि त्यांच्यावर म्हणजेच संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलंय की एकीकडे ही ईडी चौकशी जरी होत असली तरी त्यांना अटक होऊ शकते अशी शक्यता देखील सध्या वर्तवली जाते। त्यामुळे आताच्या क्षणाची सगळी महत्त्वाची बातमी आणि ती आपण बघतोय ज्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया देखील आपण शिवसैनिकांच्या पाहिल्यात आणि फक्त मुंबईत संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर नाही तर उस्मानाबाद असेल कोल्हापुरातही शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। ईडीच्या कार्यालयाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे, तिथे देखील पोलिसांचा ताफा सज्ज आहे। त्याचबरोबर फक्त भांडूपमधल्या घरावर नाही तर दादरमधल्या गार्डन कोर्ट इथे देखील सध्या छापे टाकले जात आहेत। या सगळ्या विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि ज्यासाठी आमच्या तीनही प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। राऊत यांच्या भांडूपमधल्या निवासस्थानावरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे, त्या सकाळपासूनच बित्तम बातमी तिकडची देतात। गार्डन कोर्ट ज्याचा आता आपण उल्लेख केला दादर इथल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी जिथे चौकशी सुरू आहे जिथून माहिती घेतली जाते आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत आणि मुंबईमधल्या ईडी कार्यालयाच्या बाहेर ज्याचा आता आपण उल्लेख केला की पोलिसांचा फौजफाटा तिथे देखील तैनात आहे, तिथे आहेत आमचे प्रतिनिधी श्रेया दुबे। या तिघींकडून अधिक माहिती घेऊयात। तर सुरुवातीला जाऊयात, सुस्मिता आता आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काय आत्ताचे अपडेट्स मिळतात संजय राऊत यांच्या घराच्या इथून जिथून 7:30 वाजल्यापासून प्रत्येक बातमीचं रिपोर्टिंग तिथून तुम्ही करताय? खरं तर आज सकाळपासूनच एक एक करत शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे आणि अजून देखील सर्व शिवसैनिक ठामपणे भगवा झेंडा हातात घेऊन इथेच शिवसेनाचे प्रवक्ते किंवा शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे शिवसेनेचे अनेक शिवसैनिक बघत असतात अशा संजय राऊतांच्या घराबाहेर आहेत। ईडीच्या कारवाईला ते वारंवार सामोरे जात होते आणि आज ज्या वेळेला इथे सर्व शिवसैनिक जमा झाले तेव्हा त्यांना येऊन सुनील राऊत आणि संजय राऊत यांनी खिडकीतनं अभिवादन केलं। सध्या आपण बघतोय की इथे हे सर्व शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसलेले आहेत। या ठिय्या मांडण्यामागे मुख्य कारण आहे की ही कारवाई त्यांना मान्य नाही, जाणीवपूर्वक ही कारवाई केली जाते आहे असा आरोप अनेक शिवसैनिकांकडून करण्यात आली होती आणि आता त्यांना संबोधित करण्याचं काम हे इतर ज्येष्ठ शिवसैनिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं ईडीनं वारंवार पत्राचाळ प्रकरणी ईडीचं समन्स संजय राऊत यांना बजावलेलं होतं त्या समन्सला कुठेतरी भाजपचं सरकार कारणीभूत आहे असा आरोप वारंवार या इथले जमलेल्या अनेक शिवसैनिकांकडून केला जातोय। ज्या पद्धतीनं आज दिवसभरातल्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये भाजप गटाकडनं शिंदे गटाकडनं संजय राऊत यांची अटक व्हावी अशा पद्धतीची मागणी जोर धरत आहे, परंतु शिवसैनिकांच्या भावना मात्र अतिशय उफाळलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे अगदी
वेगवेगळ्या प्रॉपर्टीजच्या ठिकाणी जिथे जिथे ईडी जाऊन पोहोचलेली आहे तशाच पद्धतीने त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा किंवा महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी शिवसैनिक जमा झालेले आहेत। सध्या पोलिसांचा बंदोबस्त इथे वाढवलेला आहे। महिला पोलीस असतील, इतर बंदोबस्तासाठी आरक्षित पोलीस हे इथे पोहोचलेले आहेत आणि तब्बल अनेक तासांपासून जर आपण बघितलं तर केंद्रीय पोलीस दलाचे सर्व कर्मचारी हे आतमध्ये आहेत, कारण तिथे ईडीचे 10 अधिकारी पोहोचलेले आहेत। परंतु जे स्थानिक पोलीस आहेत, मुंबई पोलीस आहेत, त्यांनी मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता या सर्व शिवसैनिकांना शांत करण्याचं काम केलेलं आहे। आणि आता आपण बघतोय हे ठिय्या आंदोलन, ठिय्या मांडून घराबाहेरच संजय राऊतांच्या बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं आहे सुस्मिता, आपल्याला अपडेट देतात भांडूपूर आणि यानंतर आपण जातोय प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, दादरहून आताच्या क्षणाची काय माहिती मिळते? कारण भांडूपकडे तर सगळ्यांचं लक्ष असणार आहे, पण दादरमध्ये देखील कारवाई केली जाते याविषयी। रेणुका, दादरमधल्या दादर पूर्व परिसरातला ही गार्डन कोर्ट इमारत आहे। या इमारतीमध्ये 25व्या मजल्यावर संजय राऊत यांचं घर आहे आणि इथे काही पहिल्यांदा कारवाई होत नाही। यापूर्वी सुद्धा ईडीने जेव्हा कारवाई केलेली होती त्यावेळेला संजय राऊतांच्या या घरी सुद्धा छापा टाकण्यात आलेला होता। आपण आता सध्या बघतो आहोत त्यांची या इमारतीच्या बाहेर सुद्धा जे राखीव पोलीस असतात त्यांचे काही बंदोबस्त आहेत। खरं तर संख्येनं जास्ती आहेत हे सगळे जे सुरक्षा रक्षक आहे। मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी येऊन दाखल झाले। इतकंच नाही तर जे सामनाचं कार्यालय आहे त्याच्या बाहेर सुद्धा स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे। परंतु सामनामध्ये ईडीचे अधिकारी दाखल झालेले नाहीत, तर गार्डन कोर्ट या इमारतीमध्ये 25व्या मजल्यावर जिथे संजय राऊत यांचं घर आहे त्या ठिकाणी मात्र ईडीचे अधिकारी जे आहेत ते दाखल झालेत। सकाळपासून इथं सुद्धा त्यांच्या घरी सगळी चौकशी किंवा छाननी जी आहे कागदपत्रांची ती केली जाते। सकाळपासूनच राऊत यांच्या कुटुंबियांपैकी कुणी या ठिकाणी आलेले नाही, परंतु राऊत यांचे जे चालक आहे ते मात्र साधारणतः 1-1.5 तासापूर्वी इथून बाहेर पडलेले आहेत। ते या ठिकाणी होते, ते बाहेर पडलेले आहेत। परंतु हेच ते घर आहे, या घरावर यापूर्वी सुद्धा ईडीने छापा टाकलेला होता। काही कालावधीसाठी ती सील सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामुळे आत्ताची त्याची सध्याची परिस्थिती काय आहे ती आपल्याला तुर्तास सांगता येणार नाही, परंतु पुन्हा एकदा आज सकाळी इथे ईडीचे अधिकारी आलेले आहेत आणि त्यानंतर इथं संपूर्ण तपासणी जी आहे ती केली जाते। अजून अधिकारी बाहेर पडलेले नाही, त्यामुळे ही तपासणी अजूनही सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल। संजय राऊत यांचे इतर ठिकाणच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथं सुद्धा अशा पद्धतीची छापा जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। आज जी परिस्थिती दिसते ती इतर वेळच्या परिस्थितीपेक्षा नक्कीच वेगळी आहे। आज पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त, राखीव पोलिसांचा एक मोठी तुकडी ही भांडूपला गेलेली आहे। तिथं ज्या पद्धतीनं कार्यकर्ते जमलेले आहेत तसे कार्यकर्ते इथं जमलेले नाहीत, कारण संजय राऊत हे या घराचा वापर फारसा राहण्यासाठी करत नव्हते। त्यांच्या काही बैठका असतील किंवा काही महत्त्वाच्या गाठीभेटी असतील त्यासाठी ते या घराचा वापर करत होते। फारसे त्यांचा रहिवास जो आहे तो काही या इमारतीमध्ये नव्हता। त्यामुळे जे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत ते सगळे संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या मैत्री या निवासस्थानी जमलेले आहेत आणि त्यामुळे तिथं कार्यकर्त्यांचा एक मोठा घोळका दिसतो। इथं मात्र तशी परिस्थिती नाही, इथे कुठलाही कार्यकर्ता सकाळपासून आलेला नाही। त्यामुळे आज दिवसभर संजय राऊत यांच्या कारवाईच्या संदर्भात नेमकं काय होतं, ज्या पद्धतीनं खरे भांडूपकडे आणि त्यानंतर दादरमधल्या कारवाईकडे देखील लक्ष असणारे बघूया क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत, कारण 6 तास होऊन गेलेत आणि अजूनही चौकशी सध्या केली जाते। आणि यानंतर श्रेया दुबे आता आपल्या सोबत आहेत। ईडी कार्यालय परिसरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि तिथल्या अपडेट विषयी आपण श्रेयाकडे जाऊयात। श्रेया, आता तिथून काय माहिती मिळतेय, तिथे किती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे याविषयी? देखिए 7 घंटों से ज्यादा का वक्त हो गया है, जिस वक्त ईडी जो है सुबह 7:30 के तकरीबन जो है संजय राउत के घर पर पहुंची थी और लगातार जो है पूछताछ का सिलसिला 7.5 घंटों से संजय राउत के घर पे चल रहा है। देखिए संजय राउत के घर के नीचे भारी मात्रा में जो है, भारी संख्या में जो है शिव सैनिक इकट्ठा हुए हैं। लगातार जो है वो नारेबाजी चल रही है, सारे लोग सड़कों पर बैठ गए हैं। ऐसे में ये सारी चीजों को मद्देनजर रखते हुए ईडी दफ्तर के बाहर इस वक्त हम मौजूद हैं और ईडी दफ्तर के बाहर जो है वो पुलिस बंदोबस्त काफी
ज्यादा बढ़ा दिया गया है। पुलिस के कई सारे अधिकारी जो है वो यहाँ पर मौजूद है, ऑफिसर्स यहाँ पर मौजूद हैं। पूरे जो एरिया है उससे बैरिगेटिंग लगा दी गई है। जो तीनों रास्ते हैं ईडी तक पहुंचने के लिए, वहां पर बैरिगेटिंग लगाकर उन रास्तों को जो है साफ तौर पर बंद कर दिया गया है। सीआरपीएफ की टीम जो है वो भी ईडी दफ्तर के पास तैनात है, क्योंकि जिस तरीके की स्थिति संजय राउत के घर के बाहर देखने मिल रही है कि जिस तरीके से शिवसैनिक जो है लगातार जो है संजय राउत के घर के बाहर इकट्ठा हो रहे हैं, नारेबाजी कर रहे हैं, उसको देखकर जो है ईडी के बाहर भारी पुलिस बंदोबस्त जो है लगा दिया गया है। 7:30 बजे जो है ईडी की टीम संजय राउत के घर पर पहुंची थी और अभी तक जो है पूछताछ का सिलसिला ईडी के साथ संजय राउत का चल रहा है। देखिए, उनका जो बंगलो है उसमें पहले मंजिला पे जो है वो संजय राउत से पूछताछ हो रही है, वहीं दूसरे मंजिला पे संजय राउत की पूरी फैमिली जो है वो मौजूद है। वहीं सारे जो डॉक्यूमेंट्स हैं उन्हें खंगाले जा रहे हैं। संजय राउत के घर के साथ साथ और 2 ठिकानों पे जो है वो ईडी की टीम पहुंची और लगातार जो है डॉक्यूमेंट्स है, लोगों से पूछताछ जो है वो लगातार जारी है। 7 घंटे हो गए हैं, तो लगातार जिस तरीके से ईडी के पूछताछ का सिलसिला चल रहा है, साफ तौर पर हम ये कह सकते हैं कि संजय राउत के ऊपर जो है वो गिरफ्तारी की तलवार लगातार लटक रही है। देखिए, 4 बार जो है ईडी ने संजय राउत को समन किया था, जिसमें से सिर्फ 1 बार जो है संजय राउत ईडी के सामने पेश हुए थे, जिसमें 10 घंटों तक लंबी पूछताछ जो है ईडी ने संजय राउत से कही थी। वहीं उसके बाद संजय राउत ने कहा था कि उन्होंने सारे जवाबों का सही जवाब दिया है, जो भी ईडी ने उनसे पूछा उन सारे सवालों का जवाब दिया है। लेकिन जिस तरीके से आज ईडी अचानक से संजय राउत के घर पहुंची, उसमें साफ तौर पर हम ये कह सकते हैं कि जिस तरीके से और 3 बार जब ईडी ने समन किया था और संजय राउत नहीं पहुंचे, उन्होंने कहा कि मॉनसून इलेक्शन के चलते उन्हें और समय चाहिए, अगस्त के पहले हफ्ते में जो है ईडी के सामने आएंगे। तो ये सबको देखते हुए आज ईडी जो है वो अचानक से संजय राउत के घर पहुंची और 7 घंटों से ज्यादा का वक्त हो गया है, जहां पर ईडी संजय राउत के घर पर लगातार छानबीन कर रही है और उनसे पूछताछ करती नजर आ रही है, जिसके चलते चाहे संजय राउत का घर हो या ईडी दफ्तर हो, उसके बाहर लगातार पुलिस का बंदोबस्त लगातार बढ़ते ही जा रहा है। जी बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया श्रेया दुबे। आता आपल्याला माहिती सांगत होत्या ईडी कार्यालयाबाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। सुस्मिता बांडूपमधल्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून आहेत। गार्डन कोर्ट परिसरामध्ये आहेत प्रणाली कापसे आणि ईडी कार्यालयाबाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय श्रेया दुबे। आपल्या तिघींचे आभार, कारण क्षणाक्षणाच्या अपडेट आम्ही तुमच्याकडूनच घेत राहतोय।